खालापूर विधानसभा एकच आहे। आम्ही इथले स्थानिक आहोत। बांधवांनो, सरकार आज या पद्धतीने गोरगरिबांची जमीन घेत आहे। ती जमीन घेताना 1894चा कायदा, ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यानंतर 2013चा कायदा आता आणला, पण 2013च्या कायद्याने घेत नाहीत। त्या शेतकऱ्यांना भूमिहीन, बेरोजगार आणि उपासमारीत लोटलं जातंय। आज 30 वर्ष झाली। 30 वर्षात आम्हाला कोणत्या कायद्याने जमीन घेतली हे सरकार किंवा अधिकारी सांगू शकत नाही, कारण ते म्हणतात तुमच्या धरणाला लाभक क्षेत्र नसल्यामुळे तुम्हाला पुनर्वसनाचा कायदा नाही किंवा 12.5% जमीन किंवा पर्यायी जमीन मिळू शकत नाही। असा ह्या देशात कोणता कायदा असायला पाहिजे? पुनर्वसनाकरता ज्यावेळी तुम्ही कोशीर किंवा ह्या 3 धरणांची जमीन घेता, ती कोणत्या कायद्याने घेणार आहात? त्यांना 2013च्या कायद्याने घेऊन त्यांना किती टक्के जमीन देणार आहात? या सर्व गोष्टींचा खुलासा त्या स्थानिक शेतकऱ्यांची करणं गरजेचं आहे। परंतु आज स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्त या बाबतीत, कायद्याच्या बाबतीत कमी पडतात। इथल्या राजकीय पुढाऱ्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि राजकीय पुढारी, 2 अधिकारी आणि 2 कंत्राटदार या 400 लोकांनी पैसे पोट भरला की प्रकल्पग्रस्त। आज 18 गावं आम्ही विस्थापित झालेली आहेत मोरबे धरणात। 18 गावांना आज भूमिहीन केलेत। माझी 50 एकर जमीन गेली साहेब, आणि मला 2 गुंठे जमीन देत नाही। माझी 4 गुरांच्या बेड्यासाठी पाहिजे। तुम्हाला हे नाही म्हणतात, प्लॉट नाही। माझी गुरं होती, 50 एकर जमीन त्यावेळी। म्हणजे तुमचे असणारे अस्तित्व, तुमचा असणारा रोजगार, तुम्हाला उपासमारीत लोटून फक्त 2 कंत्राटदार, 2 अधिकारी, 2 पुढारी आणि यांच्याच करता जर हे सगळं होत असेल तर हे चुकीचं आहे। पर्यावरण वाचवायला पाहिजे। आज मोरबे धरण बांधलं तर रायगडमध्ये आज प्रशांत ठाकूर वगैरे हे इकडे पाणी नाही रायगडमध्ये म्हणून म्हणतात, आणि मोरबे डॅम कुठे बांधला? रायगडमध्ये। पाणी नेला ठाणे जिल्ह्यात, नवी मुंबईला। नवी मुंबईचा इतका विकास झाला की द्रौपदी मुर्मू यांनी मोरबे डॅम हा भारतामध्ये 1 नंबरचा पाणी पुरवठ्याचा करणारा आहे अशा प्रकारचा प्रशस्तीपत्रक इथला आयुक्त शिंदे साहेब यांना दिला। नवी मुंबई आज एवढ्या मोठ्या प्रमाणे विकसित झाली, पण त्या विकसित करणाऱ्या नवी मुंबईला ज्या मोरबे डॅमनी पाणी मिळालं, त्या 18 गावातल्या लोकांच्या 7 आदिवासी वाड्या आणि इतर ग्रामस्थ भूमिहीन, बेरोजगार आणि त्यांचा विकास होत नाही। मग हा विकास नक्की कुणाचा चाललाय? या सरकारचं कोणा करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। हा विकास नक्की कुणाचा चाललाय? बांधवांनो, तुम्हाला सांगतो, एक झाडं खरेदी करणारा व्यापारी आला, सर्व शेतकऱ्यांना म्हटलं, एक पुढारी त्यांनी त्या झाडं खरेदी केली, शेतकऱ्यांना